इतिहास ऍक्च्युअली काउंट कसा करायचा, टाइमलाईन कसा बघायचा, कशा पद्धतीनं पृथ्वी जन्माला आली, तिथून ते आतापर्यंत होमोसेपियन्स कसे निर्माण झाले, या सगळ्यांना काहीतरी आधार पाहिजे ना. मग तो आधार कसा काउंट करायचा? म्हणजे काय, आज जे वर्ष चाललेलं आहे, कोणतं वर्ष म्हणूया आपण त्या ठिकाणी, आत्ता वर्ष चाललेलं आहे 2025. मग 2025 हे वर्ष असेल, तर कुठलं तरी वर्ष 0 इयर काउंट करावं लागेल. म्हणजे कुठंतरी 0 हा असणारा वर्ष असेल. तिथूनच हे वर्ष आपण काउंट करतो ना 2025. पण मनुष्य प्राण्याला स्वतःच्या जन्माबद्दलची असणारी ओळख ही झालेली 1,00,000 वर्षापूर्वीची. आणि आपण ज्या गोष्टी आत्ता आपल्याला पाहायला मिळतात, आपण ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी माहिती आहेत, ते कुठेतरी 15-20 हजार वर्षापूर्वीच्या अगोदरची गोष्ट आहे. मग एक्झॅक्टली कशाला 0 इयर म्हणायचं? कोणत्या घटकाला त्या ठिकाणी प्रत्यक्षात शून्यापासून सुरुवात झाली असं म्हणायचं? तर त्यासाठी डाटाच नव्हता. मग त्यासाठी जन्माला येते इतिहासाच्या ओळखीसाठी 2 शब्दांचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. आता हे 2 शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा, बऱ्याच अंशी त्या ठिकाणी काउंट होताना दिसतात. तर ते म्हणजेच कोणते? तर ते असतात एडी आणि बीसी. कोणाला या शब्दांची माहिती आहे का सांगा बघू चला. एडी आणि बीसी. काय आहे बीसी आणि एडी? चला सांगा बघू पटकन. माहिती असेल तर सांगा. नसेल तर मी सांगून टाकेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड वैष्णवी. इसवी सन पूर्व वगैरे संदर्भ याच्यामध्ये येतोय. ओके, गुड, गुड. ओके, लक्षात घ्या. म्हणजे 1-0 वर्ष पाहिजे होतं ना त्या ठिकाणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड आणि वैष्णवी गुड, 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 गुड. म्हणजे काय, इतिहास मोजण्यासाठी या ठिकाणी काय पाहिजे होतं इथं? इथं या ठिकाणी 1 इयर फिक्स पाहिजे होतं. पण 1 इयर फिक्स करत असताना जर समजा कोणता तर 1 इयर आपण 0 इयर असं कन्सिडर केलं, तर या असणाऱ्या इयरच्या अगोदर पण काही घटना घडल्या असतील. अगोदरचा इतिहास पण खूप मोठा असेल ना, कारण का पृथ्वी एक्झॅक्टली कधी निर्माण झाली याच्याबद्दल अजूनही कोणता संदर्भ माहिती नाही झालेला आहे. त्यामुळं इकडं पण अगोदर खूप असंख्य वर्ष असतील. इकडंही असंख्य वर्ष आता तयार होत आहेत. आणि आता ज्या वर्ष आपण आहोत, ते वर्ष आपण हिथं म्हणूया. काय शेवटच्या टॉपिकला, सगळ्याच्या यासना टोकाला. याला म्हणून आपण 2025. हा जर या ठिकाणी बघितलं तर या असणाऱ्या इयरला 0 इयरला काउंट करण्यासाठी इथं सगळ्यात पहिला प्रयत्न कुणी केला? तर सगळ्यात पहिला प्रयत्न केला या ठिकाणी युरोपियन लोकांनी. कुणी केलं? युरोपियन लोकांनी. युरोपियन लोकांनी पण केला तो कुणी केला? तर तो केला सगळ्यात महत्वाचा रेफरन्स तो झालेला आहे. तो पण कधी? तर तो झालाय आत्ताच्या टाइम ऑफ पिरियड मध्ये. म्हणजेच कधी? जवळपास 1500 वर्षापूर्वी आपल्याला ह्या घटना घडताना दिसतात. म्हणजे हे टाइमलाईन काही खूप अगोदरपासून तयार केले आपण असं नाहीये. म्हणजे एक इयर आपल्याला कन्फर्म करायचं होतं आणि या इयरला कन्फर्म करण्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न कोणाचा होता? युरोपचा. आणि युरोपमध्ये सगळ्यात जास्त काय फेमस होतं या ठिकाणी? तर इथले असणारे चर्च. चर्च फेमस असल्यामुळं तिथं त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या नावाचा उपयोग करण्यात आला का, तो या ठिकाणी आला. तो म्हणजेच कुठला इथं? तर याला म्हणतो आपण ॲनो डॉमिनी. काय म्हणतो आपण याला? ॲनो डॉमिनी म्हणजे एडी. म्हणजे हा फ्रेज आहे. कोणता फ्रेज आहे हा? हा फ्रेज आहे लॅटिन भाषेतला फ्रेज. लॅटिन भाषेचा फ्रेज म्हणजेच काय? याला म्हटलं जातं या ठिकाणी इन द इयर ऑफ द ख्रिस्ट बर्थ. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या असणाऱ्या जन्माचं जे वर्ष आहे का, त्याला म्हटलं गेलं 0 इयर. आणि तिथून पुढे ज्या असणाऱ्या घटना घडतील त्याला म्हटलं जाईल एडी, ॲनो डोमिनी. ॲनो डोमिनी म्हणजे पुढचं असणार एक काय असेल? एक ॲनो डोमिनी. पुढं 2, 3 असं या ठिकाणी आता किती आहेत? 2025 ॲनो डोमिनीचा रेफरन्स या ठिकाणी येतो. याच्या पाठीमागे घेत असू तर त्याला शब्द वापरला जातो कोणता? बीसी. बीसी म्हणजेच काय? बिफोर क्राइस्ट. म्हणजे ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदरचा कालखंड या ठिकाणी येतो. आणि याच असणाऱ्या टाइमलाईनला म्हटलं जातं ग्रेगोरियन कॅलेंडर. यालाच काय म्हटलं जातं? ग्रेगोरियन कॅलेंडर. का म्हटलं जातो यालाच ग्रेगोरियन कॅलेंडर? काय संदर्भ असेल या ग्रेगोरियन कॅलेंडरचा? आणि एक्झॅक्टली हे असणारं कॅलेंडर कुणी तयार केलं? तर लक्षात घ्यायचं
हे असणारं जो काही कॅलेंडर तयार केले का, ते एक होते त्या ठिकाणी मॉक होते आणि त्यांनी काय केलं इथं, तर त्यांनी प्रत्यक्षात हा असणारा कॅलेंडर तयार केला. आणि ते तयार करणारे कोण होते इथं? ते होते डिनॉसिस एक्झिगस. कोण होते हे? हे होते डिनॉसिस एक्झिगस. यांनी काय केलं? हे एक्झॅक्टली हे कॅलेंडर तयार केलेलं आहे. म्हणजे एडी आणि बीसी ही जी नावं वापरली ना 1500 वर्ष अगोदरची घटना म्हणतोय आपण, तर ते यांनी तयार केली. बरं यांनी तयार केली तर त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर का म्हणायचं? कारण त्यावेळेस तयार केलं कुठं? तर युरोपमध्ये. आणि युरोपमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या धर्माचा प्रसार झालेला होता? तर त्या ठिकाणी होता ख्रिस्ती धर्माचा. ख्रिस्ती धर्माचा प्रसार होता, तर त्यावेळेस ख्रिस्ती धर्मामध्ये सगळ्यात जास्त वरिष्ठ पद कोणाला दिलं जात होतं? पोपला. आणि त्यावेळेस कोण पोप होते? त्यावेळेस ते पोप होते पोप ग्रेगोरी 13. म्हणजे 13व्या क्रमांकाचे पोप होते. आणि त्यांच्या नावामुळं या कॅलेंडरला काय नाव दिलं जातं? यांच्या नावामुळं पोप ग्रेगोरी 13च्या नावामुळं त्याला म्हटलं जातं ग्रेगोरियन कॅलेंडर. म्हणजे जे आपण आज यूज करतो ना, त्या असणाऱ्या कॅलेंडरचा रेफरन्स पाहिला तर त्याला आपण त्या ठिकाणी ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो. पण परत तोच मुद्दा आहे ना, जगामध्ये ख्रिश्चन धर्मालाच फॉलो केलं जात होतं का? नाहीये. त्याच्यापेक्षा बरेचसे असणारे कॅलेंडर तर होतेच की त्या ठिकाणी. आणि त्या कॅलेंडरचा रेफरन्स पाहिला तर खुद्द युरोपमध्येच त्या ठिकाणी अगोदर एक कॅलेंडर होतं आणि त्या कॅलेंडरला काय म्हटलं जात होतं या ठिकाणी? याला म्हटलं जात होतं जुलियन कॅलेंडर. काय म्हटलं जात होतं याला? जुलियन कॅलेंडर. पण जुलियन कॅलेंडरमध्ये सगळ्यात मोठी अडचण काय होती युरोपमध्ये? तर याला लीप इयर कन्सिडर करता येत नव्हतं. कारण का एक दिवस जास्त कधी, एक दिवस कमी कधी. आज जेव्हा आपण लीप इयर काउंट करतो का, हे असणाऱ्या कॅलेंडरमध्ये काउंट करता येत नव्हतं. म्हणून काय केलं? म्हणून या असणाऱ्या कॅलेंडरला युरोपमध्ये काय करण्यात आलं? मान्यता देण्यात आली. तुम्हाला माहित असेल की युरोप आणि त्यातल्या त्यात ब्रिटिश यांनी ज्या पद्धतीनं जगावरती राज्य केलं आणि ते ज्या ज्या ठिकाणी जातील, ज्या ज्या ठिकाणी कॉलनी त्यांच्या तयार करतील, वसाहती तयार करतील, त्या प्रत्येक असणाऱ्या वसाहतीला यांचा संदर्भ तर ऐकावाच लागेल. मग भारत पण काय? त्यांचीच एक वसाहत आहे. मग भारतामध्ये पण काय चालते मग? भारतामध्ये सुद्धा ग्रेगोरियन कॅलेंडरच त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं जातं, कारण आपल्याला सवय झाली होती ना. ब्रिटिश आपल्यासोबत घेऊन आले होते ते कॅलेंडरचा रेफरन्स घेऊन, म्हणून त्या ठिकाणी आपण काय बघतो? या असणाऱ्या कॅलेंडरचा रेफरन्स इथं वापरतो, हे लक्षात घ्यायचं. बरं ठीक आहे, आपण वापरू ना. पण जगामध्ये बरेच वेगवेगळे धर्म आहेत ना. मग इस्लामिक धर्म आहे, ज्युईज आहेत त्या ठिकाणी, चायनीज आहेत. अशा कंडिशन्समध्ये त्यांनी त्यांचे वेगवेगळे कॅलेंडर तयार केले नाहीत का? त्यांनी पण त्यांचे वेगवेगळे कॅलेंडर तयार केले. जसं आपण जातो, तो म्हणजे इस्लामिक धर्माच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्यांच्या कॅलेंडरला म्हटलं जातं या ठिकाणी कोणतं? तर याला म्हटलं जातं हिजरी कॅलेंडर. काय म्हटलं जातं? इस्लामिक धर्माच्या अंतर्गत त्यांना म्हटलं जातं या ठिकाणी हिजरी कॅलेंडर. आता हिजरी कॅलेंडर म्हणजे काय? तर आपल्याला माहिती पाहिजे की 0 इयर महत्वाचं आहे. तर 0 पासूनच आपण पुढे 1, 2, 3, 4 म्हणू शकतो ना. संख्या लाईनवरती आपल्याला 0 माहिती पाहिजे. मग 0 इयर इस्लामिक धर्मामध्ये कशाला मानलं जातं? तर इस्लामिक धर्मामध्ये मानलं जातं प्रोफेट मोहम्मद जे आहेत का, ते प्रोफेट मोहम्मद मक्कापासून मदिनापर्यंत ज्या असणाऱ्या वर्षी त्यांनी ट्रॅव्हल केलं का, हे ट्रॅव्हलिंगचं वर्ष काउंट केलं जातं 0 इयर. म्हणजे इस्लाम धर्मग्रंथाच्या अनुषंगाने पाहिलं तर धर्माच्या अंतर्गत पाहिलं तर 0 इयर परत पाहिजे. जसं आपण ख्रिस्ती धर्माच्या अंतर्गत किंवा युरोपियन कॉन्टिनेंटच्या अनुषंगाने जे आपण आत्ता कॅलेंडर पाहिलं तर त्यामध्ये काय पाहिलं? ख्रिस्त जन्माला त्या ठिकाणी 0 इयर काउंट केलं. मग त्याच्यापासून पुढे काय केलं त्या ठिकाणी? ॲनो डॉमिनी या नावाने एडीच्या अनुषंगाने म्हणजे ख्रिस्त जन्मानंतर आणि बिफोर क्राइस्ट ख्रिस्त जन्मा पूर्वीचा संदर्भ, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्या. आणि इथं काय केलं या ठिकाणी? मक्का टू मदिना हा असणारा जो प्रोफेट मोहम्मदांनी ज्या पद्धतीचा असणारा प्रवास केला होता त्या वर्षाला काय मांडलं त्यांनी? 0 इयर. खूप मोठी तफावत होती याच्यामध्ये सुद्धा. याच्यामध्ये तफावत होती त्यामुळे जे जे इस्लामिक देश आहेत का त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल, आंतरराष्ट्रीय दळणवळणाचा संदर्भ घ्यायचा असेल तर त्यांना सुद्धा ग्रेगोरियन कॅलेंडर ऍक्सेप्ट करावंच लागतं. त्यानंतर चायनाकडे पण स्वतःचं कॅलेंडर असेलच ना. चायनाकडे जे स्वतःचं कॅलेंडर आहे का, ते स्वतःचं कॅलेंडर तयार केलं, ते म्हणजेच कुणी तयार केलं या ठिकाणी? तर चायनामध्ये तयार केलं हे कुणी? तर हुंगडी यांनी केलेलं आहे. हुंगडी यांनी हे कॅलेंडर तयार केलेलं आहे. म्हणजे या कॅलेंडरमध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी तर यांच्या कॅलेंडरमध्ये आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सुद्धा खूप मोठा फरक त्या ठिकाणी दिसतो. आणि यांचं जे कॅलेंडर तयार झालेलं आहे ना, ते कशावरती तयार झालेलं आहे? तर ते सूर्य आणि चंद्र यांच्या रोटेशनवरती तयार झालेलं आहे. सूर्य, सन अँड मून यांच्या रोटेशन. जसं आपण इस्लामिक कॅलेंडरचा रेफरन्स बघितला तर त्या ठिकाणी चंद्राचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे.
पण जेव्हा या ठिकाणी चीनच्या असणाऱ्या कॅलेंडरचा रेफरन्स जेव्हा येतो ना आपल्याला बघायला, तेव्हा याच्यामध्ये सगळ्यात जास्त असणारा इम्पॅक्ट तो कोणाचा दिसतो, तर सूर्याच्याही असणाऱ्या भ्रमणाचा आणि चंद्राच्याही भ्रमणाचा दिसतो. त्यामुळे यांना पण जेव्हा इंटरनॅशनली त्या ठिकाणी काय करावं लागतं, इंटरनॅशनली तेव्हा त्यांना स्वतःचा व्यापार करायचा असतो, स्वतःचा असणारा ट्रेड करत असताना कम्युनिकेशन करावं लागतं, तेव्हा त्यांना सुद्धा ग्रेगोरियन कॅलेंडरला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं लागतं. आता पुढचा मुद्दा, भारताचं सुद्धा स्वतःचं नॅशनल कॅलेंडर आहे का? तर येस आहे. भारताच्या कॅलेंडरला आपण त्या ठिकाणी म्हणतो तो म्हणजेच काय, तर शक कॅलेंडर. काय म्हणतो आपण त्याला? शक कॅलेंडर. म्हणून तुम्ही बघता बघा, आपल्या असणाऱ्या देशाच्या माध्यमातून जे पण डॉक्युमेंट रिलीज होतात ना, त्या ठिकाणी आपण त्या डॉक्युमेंटची जे डेट आहे ना, ती डेट त्या ठिकाणी काय काउंट करतो? इसवी सन शके असा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल पहा. महाराष्ट्राच्या डॉक्युमेंट्समध्ये तर हा संदर्भ बऱ्याच वेळा येतो ना. मग जेव्हा आपण त्याला आपण त्या ठिकाणी हिंदू कॅलेंडरचाही रेफरन्स घेतो, त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी शक एरा. पण आपल्या भारताचा शक एरा हा चालू कधी झाला? म्हणजे त्याला 0 इयर पण काउंट करावं लागेल. मग भारताच्या कॅलेंडरसाठी आपण जो स्वतःचा स्वतंत्र कॅलेंडर तयार केला, त्यालाच म्हणतो आपण नॅशनल कॅलेंडर ऑफ इरा इंडिया. तो असणारा कॅलेंडर आपण स्टार्ट केला ख्रिस्त जन्माच्या नंतरच्या 78 वर्षापासून स्टार्ट झालं. म्हणजे काय? म्हणजे आता 2025 चालू आहे ना, तर 2025 मध्ये आपल्याला 78 मायनस करावं लागतील आणि मग तो इयर कोणता असेल, तर तो असेल इसवी सन शके. म्हणजे शक एरानुसार, शक कॅलेंडरानुसार आपल्या भारतामध्ये आपण या ठिकाणी या पद्धतीच्या असणाऱ्या कॅलेंडरचा उल्लेख करतो, ज्याला आपण मराठी महिने म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो ना. म्हणजे कोणते? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे जे मंथ आहेत ना, म्हणजेच ऍक्च्युअली आत्ताचा हा जो महिना चालू आहे ना आपला, हा महिना म्हणजेच काय, तर मराठी नवीन वर्षाचा रेफरन्स घेतो ना. मग सगळ्यांना माहित असेल मराठी नवीन वर्ष कधी सुरू होतो? येस, आपण स्टार्ट करतो ना. आपण म्हणून तर म्हणतो बघा, आपण जेव्हा 1 जानेवारीला कोणी विश करायला लागतं ना, त्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा टीज करतो ना त्याला, की बाबा तू इंग्रजाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी देतोय आम्हाला नवीन वर्ष. तर आम्ही काय करू या ठिकाणी, तर आम्ही प्रत्यक्षात आमच्या असणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी शक्यतो आपण तो म्हणतो गुढीपाडव्याचा दिवस ना. म्हणजेच काय, तो रेफरन्स येतो कुठला? चैत्र मधला. म्हणजे शक्यतो स्टार्ट होतो कधी, तो मार्चच्या असणाऱ्या 22 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला हा स्टार्ट होताना दिसतो. म्हणून आपण इंडियन कॅलेंडरचा सुद्धा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक असणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून हा रेफरन्स या ठिकाणी येतो. म्हणजे काय? कॅलेंडर कळालं, कसे काउंट होतात, कसे क्रिएट होतात, कशा पद्धतीने वेगवेगळ्या असणाऱ्या धर्मानुसार, वेगवेगळ्या देशानुसार आपापले कॅलेंडर वेगळे आहेत, पण सगळ्यांमध्ये एक वाक्यता यावी, सगळ्यांमध्ये कॅलेंडरमध्ये समानता यावी, सगळ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा आहे. मग तो व्यापार करत असताना समानता येण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा पार्ट त्या ठिकाणी काउंट केला, ज्याला म्हणतो आपण 0 इयर. मग 0 इयर काउंट करत असताना मग इथं काय करण्यात आलं या ठिकाणी, इथं आला ग्रेगोरियन कॅलेंडरचा रेफरन्स. पण हे ग्रेगोरियन कॅलेंडरचा रेफरन्स आणत असताना कोणता शब्द आणला या ठिकाणी, मग इथं आणला कोणता? एडी. म्हणजे कुठला? अॅनो डोमिनी. म्हणजेच इथं हा शब्द वापरला गेला, लॅटिन वर्डचा असणं रेफरन्स आहे. म्हणजे इन द इयर ऑफ द क्राइस्ट बर्थ या रेफरन्स अनुषंगाने आपण तो काउंट केला. मग त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी 1 2 3 4 ते आता 2025 काउंट करू शकतो. आणि त्याच्या अगोदर जर आपल्याला नाव वापरायचं असेल तर बिफोर क्राइस्टचा रेफरन्स या ठिकाणी येतो. बरं, या कॅलेंडर मधून सुद्धा धर्माच्याच असणाऱ्या शब्दांचा वापर होतोय असं त्या ठिकाणी जाणवतंय का? द्या उत्तर चला. या कॅलेंडरच्या काउंटिंग मधून सुद्धा तुम्हाला धर्माचाच रेफरन्स दिसतोय का, असं आपण म्हणू शकतो? बोला. नाही दिसत? कसं काय नाही दिसत? म्हणजे तुमचं मन खूप त्या ठिकाणी सोज्वळ आहे हा. खूप स्वच्छ मन आहे तुमचं. म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये चुकीचा संदेश बघत नाहीये. हे काय नावातच आहे ना. नावातच दिसते ना, इथं काय रेफरन्स देतो या ठिकाणी. कुठला? अॅनो डोमिनी. याचा अर्थच काय त्या ठिकाणी? ख्रिस्ताचं जन्मवर्ष. म्हणजेच आलं ना त्या ठिकाणी. ख्रिश्चॅनिटीचा रेफरन्स आलाच की त्याच्यामध्ये. आणि इथं बीसी देतोय म्हणजेच काय? बिफोर क्राइस्टचा रेफरन्स आलाच ना याच्यामध्ये.
म्हणून आता एक डिबेट चालू आहे संपूर्ण जगामध्ये की हे नावं बदलायची आणि ही नावं बदलून काय शब्द वापरायचं, याला वापरायचं शब्द सीई. काय शब्द वापरायचा? सीई. याला म्हणायचं कॉमन एरा. काय शब्द वापरायचं? कॉमन एरा. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, याच्या नंतरच्या म्हणजे ख्रिस्त जन्मानंतरच्या असणं, म्हणजे 0 इयर तर ख्रिस्त जन्मालाच मानले बरं का, ख्रिस्त जन्माच्याच इयरला 0 इयर मानले. त्याच्यानंतर जे काही वर्ष येतील त्याला काय शब्द वापरला जाईल या ठिकाणी? कॉमन एरा. एरा म्हणजेच काय, तर एक युग इथं दिले बघा. एरा अ डिस्टिंक्ट पिरियड ऑफ टाइम. म्हणजे इथे एक अशा असणाऱ्या युगाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय, त्याला आपण इथं कॉमन किंवा त्या ठिकाणी आपण कॉमन एराचा रेफरन्स तर घेऊयाच, त्याच्यासोबत त्याच्या अगोदरचे जे असणारे कालखंड असतील का, मग त्याला काय म्हटलं जाईल? त्याला म्हटलं जाईल बीसीई. म्हणजे काय? बिफोर कॉमन एरा. सिंपल. ओके. म्हणजे आता जर तुम्हाला कोणी डिस्क्राईब करत असताना एडी किंवा सीई हे दोन्ही नावं वापरली तरी बरोबर आहे. किंवा आता ख्रिस्त जन्मापूर्वीच्या घटनांचा कालानुक्रम तुम्हाला सांगायचा असेल तर त्यांनी बीसी किंवा बीसीई हा शब्द वापरला तरी पण चालेल. म्हणजे याचा दोघांचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे हे थोडं समजावं, त्या अनुषंगाने आपल्याला हे टाइमलाईनचा रेफरन्स या ठिकाणी माहिती करून घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. यस. चला मला सांगा, आतापर्यंत जेवढं घेतलंय तेवढं क्लिअर झालं का? कळालं का? कॅलेंडर किती वर्ष अगोदर तयार झालेलं आहे? यस, आत्ता सांगितलं आपण या ठिकाणी 1500 वर्ष अगोदर आपल्याला या ठिकाणी कॅलेंडर तयार होताना दिसतोय, हेही रेफरन्स लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके. हा, गुड गुड. हा, जे 78 इयर सांगितलं ना, ते काय? ख्रिस्त जन्मानंतरच्या 78 वर्षामध्ये, म्हणजे 78 वर्षामध्ये या ठिकाणी शकयुग सुरू झालं होतं भारतामध्ये आणि त्यांनी शकांनी तयार केलेलं जे कॅलेंडर आहे का, त्याला आपण त्या ठिकाणी शक एरा म्हणतो आणि तेच आपण भारताच्या अनुषंगाने वापरतो. ठीक आहे. हा, मग हेच एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये कशा पद्धतीने मांडलेलं आहे ते थोडंसं आपण बघूया. ठीक आहे. मग बघा इथं काय दिलेलं आहे या ठिकाणी, हाऊ इज टाइम मेजर्ड इन हिस्ट्री. याच्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी काय म्हणतो इथं आपण, इट्स सोसायटी अँड द कल्चर हॅज हॅड इट्स ओन वे ऑफ मेजरिंग टाइम. मेजर इव्हेंट सच ॲज द बर्थ ऑफ द इम्पॉर्टंट पर्सन्स ऑर द स्टार्ट ऑफ द रुलर region ring have often marked the beginning of the new era. At the present the Gregorian time period was the used. ओके. म्हणजे न्यू एरा डिस्कस करायचा असेल, डिस्क्राईब करायचा असेल तर टाइम झोन तर त्या ठिकाणी द्यावं लागेल ना. हे टाइम झोन वापरण्यासाठी काय करण्यात आलं या ठिकाणी, की या कॅलेंडरला, ग्रेगोरियन कॅलेंडरला कॉमनली यूज करताना दिसतो आपण वर्ल्ड वाईड. कारण सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा होता? युरोपियन लोकांचा. सगळ्यात जास्त प्रसार त्यांनीच केलेला होता, त्याच्यामुळे ते जनरली आपल्याला यूज होताना दिसतं, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग वेगवेगळे असणारे फेस्टिवल्स असतील, डेट्स असतील, त्याला ज्या ज्या ठिकाणी त्या असणाऱ्या इव्हेंटला काय म्हणतो आपण इथं, ऑस्पिशियस डे. त्या असणाऱ्या डेटला सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला फिक्स डेट तर माहिती पाहिजे ना. त्या अनुषंगाने आपण दोन शब्द आता बघितलं, एक तर कॉमन एरा यूज करा किंवा एडीचा रेफरन्स या ठिकाणी येतो किंवा त्याच्यासोबतच येतो तो कुठला, बिफोर कॉमन एरा, किंवा त्याच्यासोबतच येतो त्या ठिकाणी कुठला, तर बीसीचा रेफरन्स याच्यामध्ये येतो, म्हणजे बिफोर क्राइस्टचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघितला. हे थोडंसं लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, म्हणजेच जर आपल्याला ख्रिस्त जन्माच्या अगोदरच, म्हणजे जसं आईस एज वगैरे होते पहा, ठीक आहे, हिमयुग वगैरे होते पहा, एकदम जुन्या असणाऱ्या एन्शंट एराच्या अगोदर जर बघितलं, पृथ्वी निर्माण झाल्यानंतरच्या घटनांमध्ये पाहिलं, जसं आपण बघतो या ठिकाणी की जसं आपल्याला मिळालं की जगामध्ये पहिला असणारा जो काही या ठिकाणी रॉक आर्ट आहे का, खडकाचा असणारा जो काही कलाच्या संदर्भामध्ये जो पहिला संदर्भ सापडलं का, तो कधीचा या ठिकाणी, तर 40,000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे काय, बिफोर कॉमन एरा, म्हणजे ख्रिस्त जन्माच्या अगोदरच्या 40,000 वर्षापूर्वी काय सापडलं होतं आपल्याला, एक खडकाळ असणारा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसला होता, तो रेफरन्स. जसं आपल्याला आता पण टाइमलाईन सांगायचं असेल तर आपण काय करतो टाइमलाईन वापरताना, मग आपण या ठिकाणी काय वापरतो इथं, कॉमन एरा. कॉमन एरा म्हणजेच कोणता, तर ख्रिस्त बर्थ ऑफ जीसस. ख्रिस्त जन्मानंतर जर बघितलं तर आता आपण या ठिकाणी आहेत ना 2025 ला, म्हणजे कॉमन एरा. पण त्याच्या अगोदर मग आपण बघतो या ठिकाणी अशोकाच्या असणाऱ्या जन्माचा संदर्भ येतो. त्याच्या अगोदर पाहिलं तर बर्थ ऑफ दी बुद्धा, बुद्धांच्या जन्माचा संदर्भ त्या ठिकाणी बघतो आपण. त्याच्या अगोदर 2000 बिफोर कॉमन एराच्या अगोदर जर बघायला लागलो या ठिकाणी तर हिंदू सारस्वती सिव्हिलायझेशनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. इंडस रिव्हरचा असणारा जो काही सिव्हिलायझेशनचा पार्ट येतो ना नागरीकरणाचा, त्याचा संदर्भ याच्यामध्ये येतो.
त्याच्या अगोदर गेलो आपण तर 4000 बिफोर कॉमन एराच्या अगोदर त्या ठिकाणी दिसतो आपल्याला काय येतं, तर इथं दिसतो कॉपर मेटॅलुरीचा असणारा रेफरन्स त्या ठिकाणी येतो. म्हणजे प्रत्यक्षात काय येतो तिथं आपल्याला, की वेगवेगळे जे कालखंड होते ना, पाषाण युगचा, ताम्र पाषाण युगाचा, तर तो संदर्भ आपल्याला याच्यामध्ये दिसतो. हे सगळं आपण कशानुसार मांडू शकतो, किंवा इथं एंड ऑफ दी लास्ट आइस एज जो होता ना, तो 12,000 बिफोर कॉमन एराच्या कालखंडामध्ये संपला होता. तर ते आता आपण काय करतोय, हळूहळू या टाइमलाईनच्या माध्यमातून काउंट करतो, हे लक्षात घ्यायचं. आणि का गरजेचं आहे, कारण फ्युचर जर आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट करायचा असेल, तर आजचा प्रेझेंट माहिती पाहिजे आपल्याला. आजच्या प्रेझेंटच्या माहिती होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर आपला पास्ट पण माहिती असलं पाहिजे. मग पास्ट माहिती करून घेण्यासाठीच इतिहासाची आवश्यकता असते. हा संदर्भ आपल्याला याच्यामध्ये दिला जातोय, हे इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे काय, ऍक्च्युअली बऱ्याच वेळा बऱ्याच शब्दांचा संदर्भ ह्या ठिकाणी मांडला जातो, तर त्याच घटनांचा संदर्भ याच्यामध्ये येतो. ठीक आहे. आता याच्यात थोडंसं पुढे जाऊन गेलो तर काय सांगितले बघा, अलॉंग विथ द इयर अँड अ डेकेड, अ पिरियड ऑफ अ 10 इयर. जेव्हा 10 वर्षांचा एक कालखंड असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, दशक ना, डेकेड म्हणतो आपण. त्याच पद्धतीने वी ऑफन यूज अदर टर्म्स टू अंडरस्टँड अ लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम. बऱ्याच म्हणजे जर आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने असणारे वेगवेगळे असंख्य वर्षांचा समूह करून त्या ठिकाणी काही शब्द वापरायचे असतील, तर त्यांना पण आपण काय करतो, इथं काही शब्द देतो. त्यातला पहिला शब्द कोणता, तर सेंचुरी. मग सेंचुरी म्हणजेच काय या ठिकाणी, इट इज एनी पिरियड ऑफ 100 इयर्स. म्हणजे काय, संख्या रेषेवरती एडी, ठीक आहे, अॅनो डोमिनी, ख्रिस्त जन्माचं वर्ष, त्याच्या अगोदर जर 100 वर्षांचा कार्यकाल झाला असेल, तर त्याला काय म्हणायचं या ठिकाणी, फर्स्ट सेंचुरी बीसी, म्हणजे बिफोर क्राइस्ट. त्याच्यानंतर 100 वर्ष झालं असेल, तर त्याला काय म्हणायचं, फर्स्ट सेंचुरी एडी. ओके, फर्स्ट सेंचुरी एडी, किंवा यालाच काय म्हणू शकतो आपण, फर्स्ट सेंचुरी ऑफ सीई. काय म्हणू शकतो, फर्स्ट सेंचुरी ऑफ सीई म्हणजे काय, फर्स्ट सेंचुरी ऑफ कॉमन एरा. म्हणजे ख्रिस्त जन्मानंतर 100 वर्ष झाले हे सांगायचं असेल, तर आपण काय सांगू शकतो, फर्स्ट सेंचुरी ऑफ सीईचा रेफरन्स या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे. हा, मग आता मला सांगा, व्यवस्थित सांगा बरं का, जर जर ख्रिस्त जन्मा अगोदर, ख्रिस्त जन्मा अगोदर 240 वर्ष झालेले आहेत, म्हणजे त्या ख्रिस्त जन्माच्या अगोदरचे 240 वर्ष आपण घेतोय, तर तिथं कोणत्या असणाऱ्या सेंचुरीला तुम्ही डिनोट कराल, कोणत्या सेंचुरीला तुम्ही नाव सांगाल, सांगा चला बघू. कोणतं शतक सुरू आहे या ठिकाणी, जेव्हा ख्रिस्त जन्माच्या अगोदरचे 240 वर्ष काउंट करायचे आहेत, हाफ सेंचुरी म्हणते. हाफ सेंचुरी कसं येईल, तिथं 240 आहे ना. यस. ओके. चला सांगा बघू. कोणता, साहेब लोक, सेंचुरी रिपीट करू का, ठीक आहे, ठीक. ओके ओके ओके. थोडंसं व्यवस्थित बघा बरं का, काय लक्षात घ्यायचं, कारण हे खूप खूप महत्वाचे मुद्दे आहेत. हा, हे थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकली माहिती असली पाहिजे, त्यासाठी हा एक थोडासा पार्ट आपण याच्यामध्ये आणूया. ठीक आहे. हा बघा, व्यवस्थित ऐका, काय येतोय मुद्दा पहा. हे टाइमलाईन आहे, सॉरी, पहा ही काय आहे, ही टाइमलाईन आहे. या टाइमलाईन मध्ये आपण काय केलं, आपण 0 इयर काउंट करावं लागेल आपल्याला, कारण जर आपल्याला वर्ष त्या ठिकाणी सांगायचं असतील, तर 0 इयर तर काउंट करावंच लागेल ना. हा, मग आपल्याला या 0 इयरच्या पुढं, म्हणजे ख्रिस्त जन्माच्या असणाऱ्या कालखंडाला आपण काय म्हणतो, एडी म्हणतो ना. आता मी फक्त एडी आणि बीसी, बिफोर क्राइस्ट, हे दोन शब्द वापरतो. त्याला तुम्ही पर्यायी शब्द ते वापराच बरं का, कुठला, कॉमन एरा, बिफोर कॉमन एरा, हे दोन शब्द असतीलच. हा, ठीक आहे. याच्या पुढे चाललो, म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष पूर्ण झाले, तर त्याला काय म्हणायचं, फर्स्ट सेंचुरी ऑफ एडी.
काय म्हणायचं? फर्स्ट सेंचुरी ऑफ एडी. याच्या पुढे परत 100 वर्ष झाले तर ह्याला काय म्हणू आपण? सेकंड सेंचुरी ऑफ एडी. म्हणजे कुठं 100 101 पासून ते 200 पर्यंत जेवढा टाइमलाईन असेल तर त्याला काय म्हणायचं? सेकंड सेंचुरी ऑफ एडी. या सेकंड सेंचुरी ऑफ एडी पासून परत 100 वर्ष झाले म्हणजे किती? 201 पासून ते 300 पर्यंत. याला म्हणायचं थर्ड सेंचुरी ऑफ एडी. म्हणजे जसं आपण पुढे पुढे जाऊया म्हणजे आतापर्यंत येऊया तसं तसं काय दिसेल आपल्याला? हे सेंचुरी होताना दिसतील ना. ठीक आहे. मग आता कोणतं सेंचुरी चालू आहे? आता सध्या जर बघितलं आपण तर कोणती सेंचुरी चालू आहे? आता आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघतो ते कोणतं? 2000 पासून चालू झालंय. ते आपण कुठपर्यंत चाललोय इथं? तर 2100च्या घरात चाललोय ना आपण. बरोबर ना? म्हणजे आता कोणतं एडी चालू आहे? म्हणजे आता चालू आहे या ठिकाणी 21st सेंचुरी ऑफ एडी. काय चालू आहे आता? 21st सेंचुरी ऑफ एडी. ठीक आहे. 2000 म्हणजे इथं समजा हा 20 आहे आणि 20 आणि पुढचे 100 ना असा 20वा शतक. हा इथं किती असेल मग हा संपूर्ण 21वा शतक असेल. सिंपल आहे ना. आपण तर म्हणतो ना 21व्या शतकात जगतोय आपण. म्हणजेच काय? 21st सेंचुरी ऑफ एडी. ठीक आहे. आता नीट ऐका. आता आपल्याला उलट यायचं आहे ना. उलट. मग उलट हिथं 0 वर्ष आहे म्हणजे ह्याच्या पुढे गेलो तर 1 2 3 4. आता ह्याला मायनस म्हणू नका बरं का. संख्या रेषा वाचताना आपण मायनस वगैरे म्हणतो ना ते मायनस वगैरे इथं आणायचं नाही. आता इथं काय करायचं? इथं प्लसच म्हणून जायचं आपला. इथून इकडे पाठीमागे चाललोय 100 वर्ष. इथं काय झालं? 100 वर्ष झाले. मग 100 वर्षाचा रेफरन्स पाहिला तर 100 त्याच्या जवळ 99 असेल, त्याच्या जवळ 98 असेल. असं करत करत इकडे आपण 1 कडे येणार आहे ना. म्हणजे डावीकडनं उजवीकडे चाललो तर ख्रिस्त जन्माच्या अगोदर, काय म्हणतोय मी? ख्रिस्त जन्माच्या अगोदर समजा इकडं मी 245 असं म्हणत असेल. ओके. तर 245 नंतर मी 1 वर्ष पुढे आलो 246 असेल ना. ठीक आहे. हा 244 असेल. म्हणजे मला 245 पासून मी आता कुठे चाललोय? ख्रिस्त जन्माकडे काउंट करतोय. म्हणजे माझा जन्म झालाय कधी? 245 ला माझा जन्म झालाय असं समजा. कुठला जन्म या ठिकाणी म्हणजे कुठल्या कालखंडातला आहे? 245 BC मधला जन्म आहे. ओके. तर मी 245 नंतर मी जगतोय ना, पुढे वाढतोय ना, मी वाढतोय म्हणजे मी उजवीकडे चाललोय. तर मी वाढत जरी असलो तर इथं 245 46 येणार का 244 येणार? 244 येणार. का? आता सांगितलं मी 100 इकडे असेल तर इकडे काउंटिंग कसं झालेलं आहे? इकडे काउंटिंग झालंय 0 1 2 3 असं इकडे इकडे काउंटिंग होत चाललंय. म्हणजे आज मी माझा जन्म हा 245 BC मध्ये झाला असेल तर मी 1 वर्षाचा कधी होईल? 244 BC मध्ये येईल. सिंपल. एवढं कळतंय का मला सांगा चला. बरं हे माहिती करून घेण्यासाठी मला एवढं सांगा फक्त यामध्ये -4 व -1 यातली मोठी संख्या कोणती सांगा बघू. एवढं सांगा चला. -4 आणि -1 यातली मोठी संख्या कोणती? व्हेरी गुड. ओके. गुड गुड गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. ओके. म्हणजे कोणती मोठी संख्या आहे? आपण इकडे या साईडला चाललोय ना. संख्या रेषेवरती बघितलं तर हीच मोठी संख्या असणार आहे. तसंच ह्याला काउंट करायचं. ठीक आहे. ओके. मग आता काय लक्षात घ्यायचं? इकडं 0 वर्षे ख्रिस्त जन्म. त्याच्या अगोदर फक्त मी शब्द काय वापरणार? एडी काढून टाकणार. शब्द काय वापरणार? BC वापरणार. ठीक आहे. बिफोर क्राइस्ट. 100 वर्ष पूर्ण झाली की याला काय म्हणू आपण? फर्स्ट सेंचुरी ऑफ BC. त्याच्या अजून पाठीमागे चाललोय मी 100 वर्ष. त्याच्या पाठीमागे चाललोय 100 वर्ष तर इथे किती होतील? इथे 100 आहे. इथे 101 पासून इथे कुठपर्यंत जातील? 200 पर्यंत. मग इथं कोणतं वर्ष असेल या ठिकाणी? सेकंड सेंचुरी ऑफ BC. ओके. आता परत काय करतो या ठिकाणी मी? परत मी इकडे चाललोय 100 वर्ष. मग इथं किती आले? 300. तर इथं कोणतं असेल? थर्ड सेंचुरी ऑफ BC. कोणतं असेल? थर्ड सेंचुरी ऑफ BC. मग मी तुम्हाला एक प्रश्न असा केला. समजा 258 वर्षामध्ये बिफोर क्राइस्ट माझा जन्म झाला असेल तर मी कोणत्या शतकात असेल? जर माझा जन्म 2025 चा असेल इथं तर मी कोणत्या शतकात जन्माला आलो? 21व्या शतकात. तसं माझा जन्म जर बिफोर क्राइस्ट मध्ये 258 ला जन्म झाला असेल तर मी कोणत्या सेंचुरी मध्ये जन्माला आलो?
सांगा पटकन साहेब लोक. पटकन. एवढं अवघड नाहीये ते. हा तरी पण सांगा. अजून क्लिअर झालेलं नाहीये. अजून क्लिअर झालेलं नाही. बरं ठीक आहे. नीट ऐक. नीट ऐक. नीट ऐक. संख्या रेषा आहे. ओके. अजून नाही क्लिअर. सगळे चुका लागले. ठीक आहे. बघा नीट ऐका. नीट ऐका. इथं चालू आहे इसवी सन 2000. इथे किती आहे? इसवी सन 2000. आता इथं आपण पुढे चाललोय ना. किती वर्ष पुढे आलोय आता आपण? 25 वर्ष झालेत ना 2000 नंतर. 2025 चालू आहे ना आता. आता किती चालू आहे समजा आता? 2025 चालू. ओके. इथून 2000 पासून 100 वर्ष पुढे जायचं असेल आपल्याला तर कोणतं वर्ष येईल? वर्ष येईल 2100. म्हणजे 20वी सेंचुरी पर्यंत हा 2000चा कालखंड होता. जसं मी 2001 मध्ये एंट्री करेन. कुठं? 2001 मध्ये एंट्री करेन ते मी 21व्या पर्यंत आलो तर हे कितवं शतक आहे? आता तुम्ही म्हणताय ना आपण कोणत्या शतकात जगतोय? 21व्या शतकात. मग मी 2025 म्हटलं काय 2050 म्हटलं किंवा 2075 म्हटलं तरी मी कोणत्या शतकात असेल? 21व्या शतकात असेल. असं थोडंसं आता काय करू आपण? थोडंसं उलट येऊ. उलट कसं? आता मला सांगा. 2000च्या अगोदर 100 वर्ष जाऊ आपण. 2000च्या अगोदर 100 वर्ष गेलो तर किती असेल? 100 कमी करावं लागेल. 1900. बरोबर ना? मग जर समजा माझा जन्म 1970चा असेल तर मी कोणत्या शतकामध्ये जन्माला आलो? कोणत्या सेंचुरीमध्ये जन्माला आलो? पटापटा बोला. मी कोणत्या सेंचुरीमध्ये जन्माला आलो? 19व्या शतकात जन्माला आलो का मी 20व्या शतकात जन्माला आलो? कारण 19वे शतक संपलंय आता. कारण इथं स्टार्ट झालंय 1901. 1901 सुरू झाले ते कुठपर्यंत असणार आहे? 2000 पर्यंत. म्हणजे कितवं शतक असेल? हे असेल 20वं शतक. ठीक आहे. हा मग तसं मी प्रश्न करतोय. आता मी याला थोडंसं आता इरेज करतोय. नीट ऐका साहेब लोक. आता मी या ठिकाणी या असणाऱ्या इयरला म्हणतोय 0 इयर. ओके. आता मी या असणाऱ्या एडीला काउंट नाही करत. हा ओके. अॅनो डोमिनीला नाही काउंट करत मी. आता मी जातोय बिफोर क्राइस्टला. तिथून मी पाठीमागं चाललोय बरं का मी वेळेमध्ये. वेळेत पाठीमागं चाललोय आणि 100 वर्ष मी पाठीमागं आलो. 100 वर्ष आलो तर याला काय? 0 पासून मी 1 पासून स्टार्ट केलं तर 100 पर्यंत आलो. 100ला काय म्हणतो आपण? 1 सेंचुरी. फर्स्ट सेंचुरी ऑफ बीसी झाला हा. म्हणजे माझा जन्म 99व्या वर्षी झाला काय? 17व्या वर्षी म्हणजे कुठं? ख्रिस्त जन्माच्या अगोदर. तर मी कोणत्या शतकात आहे? पहिल्या शतकात आहे. पण कुठल्या? एडी मध्ये का बीसी मध्ये? बीसी मध्ये आहे. तसं मी 100 नंतर कोणतं वर्ष असेल? 101. आता पाठीमागे चाललोय बरं का मी. पण पाठीमागे जात असताना सुद्धा पण ते टाइमलाईन वाढत चाललेले का? संख्या रेषामध्ये एका साईडला संख्या या साईडनं वाढत जातात, एका साईडला संख्या या साईडनं वाढत जातात. इकडे वाढत जातील ना अशा इकडे वाढत चालू 101 पासून आलो मी कुठपर्यंत आलो आता? 200 पर्यंत. मग 200 वर्ष झाले का नाही? 200 वर्ष झाले तर याला काय म्हणू या ठिकाणी मी? सेकंड सेंचुरी ऑफ बीसी. तसंच मग इथं 201 येईल. 201 पासून पुढे चाललोय मी ह्या ठिकाणी 300 आलं तर याला काय म्हणता येईल? थर्ड सेंचुरी ऑफ बीसी. मग माझा जन्म झालाय 258 या वर्षी ख्रिस्त जन्माच्या अगोदर. तर मी कोणत्या सेंचुरीमध्ये आहे? बीसी मध्ये तर आहे, कन्फर्म आहे. एडी मध्ये नाहीये. पण मी कोणत्या सेंचुरीमध्ये आहे? दुसऱ्या का तिसऱ्या? ओके. कळालं? कळालं? सिंपल. फक्त टाइमलाईन वरती इकडे राईट साईडला चाललोय म्हणजे आपण इकडे भविष्यामध्ये चालत चाललेलो आहे. इकडे काय चाललोय आपण या ठिकाणी? इकडे आपण भूतकाळातला संदर्भ बघतोय. यस. कळतंय? साहेब लोक समजतंय का? सेंचुरीचा रेफरन्स कळतोय का?